होता आणि शेवटच्या कॅबिनेटने निर्णय घेतल्यानंतर सरकार पडलं. पण पुढचं जे सरकार आलं, जे सगळ्यांना सांगत असतं की आम्ही तुमचं सरकार आहोत, तुमचं सरकार आहोत, ह्यांनी काही केलं नाही. आणि आता आपण बघतो ही जागा कोणाला देणार हे आता सुरू झालेलं आहे. आणि म्हणून इथे जे इकडचे आमचे सगळे शेजारी बसलेले आहेत आंदोलनात, त्यांना एवढंच सांगायला आलोय की आमचं सरकार येत आहे. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जो आम्ही निर्णय घेतला होता तो लागू करू. आमरण उपोषण सुरू आहे, सोडवण्यासाठी काही प्रयत्न केले आहेत? मी त्यांना सांगितलेलं आहे की स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. उपोषणं अनेक आपण महाराष्ट्रात पाहिलेली आहेत, पण कुठेही न्याय मिळालेला नाही आहे. हे सरकार निर्दयी आहे, बिनकामाचे मुख्यमंत्री आहेत, ह्यांना स्वतःची पडली आहे पण महाराष्ट्राची बिलकुल पडली नाही. राज्यातील कंत्राटदारांची तब्बल 40,000 कोटींची बिलं थकवली आहे या सरकारने. उद्यापासून या सगळ्या संदर्भात नक्कीच, कारण आपण पाहतोय सगळीकडे ॲडव्हान्स मोबिलायझेशन दिला जातो 10% आणि त्याच्यातून अनेक टक्के काढले जातात स्वतःच्या खोक्यांसाठी. महाराष्ट्राला धोके मिळतात आणि कुठेही काम पूर्ण झालेलं नाही दिसत. आणि आता ही दुसरी गोष्ट की 40,000 कोटी थकवलेले आहेत. तसंच तुम्हाला अजून एक सांगतो, हेच जर सरकार परत आलं, म्हणजे हे भाजप आणि मिंदेंचं सरकार, तर लाडकी बहिणीचं देखील 1500वरनं 15 रुपयावर आणतील. कारण हे 15 लाखाबद्दल बोलत होते, ते 1500वर आलेले आहेत. आणि म्हणून आमचं सरकारनंतर आम्ही हे दुप्पट्ट करूच. दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांनी जी उधळपट्टी केलेली आहे कॉन्ट्रॅक्टर्सना देऊन, मग स्वतःचे आवडते जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांची कॉन्ट्रॅक्ट रद्द करू. तिसरी गोष्ट म्हणजे सुरक्षित बहीणपण आम्ही योजना आणू. मला वाटत नाही लाडकी बहीणमुळे झालेलं आहे, पण आपण पाहत असाल आर्थिक नियोजन आहे तेच ह्यांचं भलतीकडे चाललेलं आहे. स्वतःचं नियोजन कसं करायचं, स्वतःला खोके दुसऱ्यांना धोके, ही जी कॉन्ट्रॅक्टर्स उधळपट्टी चालू आहे. मुंबईत पण आज आपण पाहतोय की अनेक गोष्टी, आता पुण्यात काल किती हजार कोटीचं एस्केलेशन झाल्यावर त्या रिंग रोडवर 20,000 कोटीचं 20,000 कोटीचं एस्केलेशन कधी आपण ऐकलं आयुष्यात? 20,000 कोटी.